प्लॅन आता असाच आहे की कुठेतरी पुढे एक पॉइंट आहे, तिथे 1-1.5 माईलचा हाईक करायचा आहे. एवढे इथे आतमध्ये खोपच्यात डे आउट इन वॉलमार्ट असाच ब्लॉग काढला पाहिजे. वी थॉट की तिथनंच चालत निघायचं आहे, पण अजून 3 किलोमीटर आम्ही ॲक्च्युली कारने वर आलोय. आणि शोधा शोधतोय गोष्टी, इतकं मोठं वॉलमार्ट आहे. हॅलो एव्हरीवन, पुन्हा तुमचं स्वागत आहे तन्वी आणि माझ्या युट्यूब चॅनलवर. आज आम्ही बघणार आहे अमेरिकेचं एकमेव ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट जे पोर्टो रिकोमध्ये आहे. सो त्याच्याच तयारीसाठी आता आम्ही आधी हॉटेलच्याच लॉबीमध्ये नाश्ता करणार आहे आणि मग रस्त्याने एखादं ग्रोसरी स्टोअर किंवा डिपार्टमेंटल स्टोअर शोधून तिथनं इन्सेक्ट रेपेलंट स्प्रे घेणार आहे आणि पाण्याच्या बाटल्या घेणार आहे. इथे टेम्परेचर हाय 30s मध्ये, सो बरंच गरमी आहे, ह्युमिडिटी आहे. दाखवतो तुम्हाला कसा जातो दिवस. आता काय पॅकिंग केली आहे. तर रेन फॉरेस्टच्या तयारीसाठी काही स्नॅक्स घेतले आहेत. एक मी ट्रॅक पॅन्ट घेतली आहे जस्ट इन केस. प्रोटीन सगळीकडे, प्रोटीन किती प्रोटीन खायचं हे तर कळलं पाहिजे. ट्रॅक पॅन्ट घेतली आहे जस्ट इन केस खूप किडे वगैरे असले तर. सनस्क्रीन आहे, दुसरा कॅमेरा आहे आणि पॉवर बँक आहे आणि काही लिक्विड आयव्हीचे सॅशेज आहेत. ओके ठीक आहे, यू आर ऑल सेट. येस, आणि गॉगल, टोपी. आता फक्त शूज घालायचे आणि निघायचे. माझी बॅग तुझी दाखव ना. मी पॅकच नाही केली अजून. ओके, चला पॅक कर, पॅक करू. सो आम्ही इथे खाली नाश्ताला आलोय आणि इथे 2 ऑप्शन्स होते. एक तर मेन्यूमधनं आयटम चूज करायचे किंवा सेकंड ऑप्शन बफे. आणि मेन्यू कार्ड बघितलं पण त्याच्यात काय फार ऑप्शन्स नव्हते दिसत आणि बफे महाग होता, पण आयटम्स खूप होते. शेवटी बफे ऑप्शन चूज केला. आता दाबून खाणार आहे कारण की ह्याच्यानंतर हाईकला जायचं आहे रेन फॉरेस्टला, आणि ते झालं की मग झालं. वी आर सॉर्टेड फॉर द डे. व्हॉट हॅव यू टेकन? मी इथे काही पोटॅटोज घेतले, फ्रुट्स आहेत. त्याची डिश संपलेली आहे पण ही खूप भरलेली होती. ओटमील, इथला सगळा पोर्शन संपलाय. ओटमील, वॉफल आणि एक पेस्ट्री, ओके, कॉफी. पण नक्की अजून घेणार आहे. ही माझी प्लेट फुल दिसतेय बिकॉज मी अजून चालू नाही केलंय. हे फ्रुट्सच खूप आहेत ना. दिस इज वन ऑफ द बेस्ट ओटमील्स आय हॅव एव्हर हॅड. अराउंड 2 ऑफ दिस काय. हे आता माझं क्लोजिंग आउट आहे. बटाटे आणि मग गोड. सगळं गोडच होतं. अरे अजून ओटमील घ्यायला टेम्पटेड होतो मी. हे ओटमिल्क खूप छान आहे पण त्याच्यात कंडेन्स्ड मिल्क आहे असं प्रतीकने सांगितलं. आता मला फ्रॉम द बेस्ट ओटमिल एव्हर टू स्कॅमी ओटमिल वाटायला लागलेलं आहे मला. How was your नाश्ता? इट वॉज गुड. वॉज इट वर्थ इट टेकिंग बफे? बफे घेण्याचं योग्य डिसिजन होता का? आज माझी भूक लागलेली त्याच्यासाठी हो, पण उद्या आणि परवा दुसरीकडे काहीतरी बघू ऑप्शन्स. आता जस्ट निघालं हॉटेलवरनं 15 मिनटं आधी आणि आता वॉलमार्टला पोचलोय. सो इथनं त्या गोष्टी घेणार आहे, पाणी आणि इन्सेक्ट रेपेलंट, आणि ऑन द वेच मग नॅशनल फॉरेस्टला जाणार आहे. सो हा वॉलमार्ट ऑन द वे होता. रस्त्याने ड्रायव्हिंगचा अनुभव असा होता की इथले जे हायवेज आहेत त्याचे एंट्री आणि एक्झिट पॉईंट्स एकदम छोटे आहेत आणि नॅरो आहेत. सो लोक बरंच हाय स्पीडमध्ये एंटर करतात आणि लगेच मर्ज करावं लागतं आणि सेम वे वेन एक्झिटिंग, लाईक पटकन एक्झिट करावं लागतं. आणि जे छोटे रस्ते आहेत म्हणजे हायवेला एक्झिट केल्या जे छोटे रस्ते होऊन जातात आणि तिथे मग साईन्स नाही आहेत आणि लेन हे नाही आहेत, लाईन्स वगैरे. सो एकदम वेगळा अनुभव आहे ड्रायव्हिंग ऑन हायवे वर्सेस ड्रायव्हिंग ऑन इंटरनल रोड. तर जातो आणि घेतो गोष्टी आणि मग 11:15 झाल्यात. इथनं रेन फॉरेस्ट अजून अर्धा तास आहे. हा बोल. हा एक्झिट आहे. कधी सापडणार आहे गोष्टी. काय काय घ्यायचंय? पाणी तर मिळून जाईल ना ग्रोसरीच्या इथे वगैरे. ह्यातला आपल्याला एकच शब्द माहितीये, ते साल्सा. अगवा कुठे दिसतच नाही पण सगळ्यांकडे पाण्याचं बाटली. ते म्हणजे इथे असं बल्कनीच आहे रे, केवढं आहे हे. आपण होलसेल मध्येच आलो.
त्यांना विचार ना, इथे असं एवढ्या ह्याच्यात नसणार आहे पाणी. पाणी शोधा. शोधतोय गोष्टी, इतका मोठा वॉलमार्ट आहे. आर यू इंटिमिडेटेड बाय द साइज? Yes. We look for another spot. का? बॉक्सिंग सापडेल काय जी म्हणजे पुढे असणार आहे. हा सॉरी. सो आता शेवटी आम्ही ऍप वरती चेक केलं, त्याच्यावरती करायला लागलं कारण की इथे काहीच सापडत नाहीये. इन्सेक्ट रेपेलंट G5 मध्ये आहे ओके. आणि वॉटर आहे हा A21. ओके. G सापडला. दोनला राईट आणि मग लेफ्ट. हे एवढे इथे आतमध्ये खोपच्यात ऍक्च्युली अजून एक जागा आहे. फायनली या एका कोपऱ्यात पाण्याचं सगळं सापडलेलं आहे. फायनली बाटल्या मिळालेल्या आहेत आणि हे बॉक्स स्प्रे. आणि आम्ही कार्ट नाही घेतला. चांगलं ना नाही घेतला, अजून एक 70 गोष्टी घ्यायला घेतल्या असतात. आता या पॉईंटला आम्हाला रिअलाईज झालं की आम्ही ॲक्च्युली सॅम्स क्लबमध्ये होतो आणि वॉलमार्टमध्ये नव्हतंच, आणि म्हणूनच इतकं सगळं होलसेलमध्ये होतं आणि ॲपमध्ये जे दाखवत होतं ते ॲक्च्युली सापडतच नव्हतं त्याच्यात. आता आम्ही फायनली आलो वॉलमार्टमध्ये आणि आता गोष्टी असे बऱ्यापैकी सेम दिसत होत्या. ओके, सो आता आम्ही फायनली वॉलमार्टमध्ये आलो. ॲक्च्युली सॅम्स क्लब आणि वॉलमार्ट हे दोन्ही लागून आहेत, तर आम्ही आधी वॉलमार्टच्या ऐवजी सॅम्स क्लबमध्ये गेलो, म्हणून गोष्टी पटापट सापडत नव्हते. A21 इथे लगेच आलं आणि पाणी आहे. इथे A21च नव्हतं आणि आम्ही बोलतोच कुठेतरी जाऊन पाणी घेतलं. पण ठीक आहे, त्यांचं ब्रँडिंग पण सेम आहे, कलर सेम ब्रँडिंग आहे, लोगो ऑलमोस्ट सिमिलर आहे. सो वी आर ॲट द राईट प्लेस नाव. ओके. आता तुला काय घ्यायचं? हे आग्वा. हां, सो इथली एक मस्त अशी गोष्ट आहे की 125 वर्ष झाले आहेत की पोर्टोरिका US आहे, तरी सगळे इथले साईन्स एअरपोर्टचे असो, रस्त्यावरचे, सुपर मार्केटमधले सगळे स्पॅनिशमध्ये आहेत. सो आता आम्ही तुम्हाला सांगतो पुढे की नक्की काय हिस्ट्री आहे पोर्टोरिकोची. अजूनही सापडलेलं नाहीये आपल्याला, अजूनही एकच दाखवत आहे G5 मध्ये, बाकी सगळे H1 मध्ये आहेत. चला याच्यावर. H ला तर आपण होतो ऑलरेडी. आपण ऍक्च्युली आजचं डे आउट इन वॉलमार्ट असाच ब्लॉग काढला पाहिजे. हे आपले सस्टेनेबल नाही का? जसे कोणते? बीट फ्री, नॅचरल, स्वेट रेजिस्टन्स. ते जे काय घेतलेलं ते 2 लागणार आहे. ओके, फायनली वी हॅव इट. पाणी. ओके, सो तू पोर्टोरिकोची जी हिस्ट्री वाचली त्याच्याबद्दल जरा सांग ना. सो 1400 साली इथले नेटिव्ह लोक राहायचे. मला कम्युनिटीचं नाव तर आठवत नाही आहे. आणि मग त्या 1400 वगैरे मध्ये स्पेन या कंट्रीनी कोलोनाइज केलेलं पोर्टोरिकोला. तर मग ही स्पॅनिश टेरिटरी बनून गेलेली पुढचे 500 वर्ष रफली. आणि मग 1900 साली US आणि स्पेनमध्ये एक वॉर झालेला, त्याच्यात US जिंकलेला. तर स्पेन हारले, तर त्यांनी हा आयलंड US ला म्हणजे USनी घेऊन टाकला हा आयलंड. सो 1900 पासनं ही US टेरिटरी आहे आता. आणि इथले जे राहणारे लोक आहेत ते इथले सिटीजनच आहेत. पण एक युनिक गोष्ट अशी आहे की ते इथे वोट नाही करू शकत, कारण हा USचा राज्य नाही आहे. तर तो काँग्रेसमध्ये त्यांचं काही रिप्रेझेंटेशन नाही आहे इथे. सो फक्त जे 50 राज्य आहेत USA मधले तेच फक्त इथे इलेक्शनमध्ये वोट करू शकतात. सो इथल्या लोकांना सगळे राईट्स आहेत जे US सिटीजनला आहेत, एक्सेप्ट फॉर इलेक्शन राईट्स. Hello. Just 2 adults. 2 adults for the visitor center. And also, is it also for the forest or just the visitor center? Visitor center this way. Waterfalls and hiking trails. Hills, come with me. Thank you. ब्लॉग स्निकीली ब्लॉग काढलाय. आता आपण विजिटर सेंटरला फ्रेशन अप होऊ आणि काय
सुप्रीम विजिटर सेंटर आहे. तिकडे खाली आहे अजून पार्किंग. पण विजिटर सेंटर कुठे आहे? तसं बरंचसं कमर्शियल आहे हे. यू आर हिअर. हा असा एंट्रन्स आहे, छान बांधलंय त्यांनी. हे विजिटर सेंटरचं आहे, अजून फॉरेस्टमध्ये आत तर जायचं आहे. विजिटर सेंटरमध्ये आत गेल्यानंतर आम्ही जनरल तिथे बघितलं काय काय, आणि तिथे थोडी या नॅशनल फॉरेस्टबद्दल माहिती पण दिलेली, तर ती पटकन वाचली कारण इंटरेस्ट तर जास्त रेन फॉरेस्ट बघण्यात होता. इथे फिरता फिरता आम्हाला 3 पोर्टोरिकन पॅरेट्स दिसले असं लिहिलेलं तिथे. तिथली पार्टी तर पूर्ण स्पॅनिशमध्ये होती, तर नक्की या पॅरेट्समध्ये काय फरक येते तर नाही माहिती, पण पोर्टोरिकन पॅरेट्स इथे. तो लांबनच काय वाटतंय. सो आता आम्ही जस्ट या व्ह्यूइंग टॉवरला आलो आहे वर. इथनं मागे मस्त व्ह्यू आहे, खूप समुद्र दिसतोय मध्ये, रेन फॉरेस्टमध्ये आहे. आता हे टॉवर आहे, तिथे आम्ही वर जाणार आहे. सो वरनं पण वी थॉट की तिथनंच चालत निघायचं आहे, पण अजून 3 किलोमीटर आम्ही ॲक्च्युली कारने वर आलो आहे, आणि आता पॉईंटला कार आहे. सो आय थॉट एलिव्हेटर असेल, बट दॅट इज थॉटफुल. येस. एवढं ओल्ड याच्यात एलिव्हेटर एक्सपेक्ट करतोय, एवढं त्याला असं पाहिजे सगळं कमर्शियलाइज आणि फॅन्सी आणि टिकटॉक. चाल सध्या जस्ट आम्ही इथे वर पोचलो. तिथे बॅकग्राऊंडमध्ये एक छोटासा टाउन दिसतोय, पोर्टोरिकोचाच. इथे 360 डिग्री मी आता फिरवतो बॅक साईडला, तर इथे समुद्र आहे आणि मग पूर्ण मस्त रेन फॉरेस्ट आहे या साईडला. सो प्लॅन आता असाच आहे की कुठेतरी पुढे एक पॉईंट आहे, तिथे 1-1.5 माईलचा हाईक करायचा आहे. सो आता तिथे जाणार आहे आम्ही. आता हाईक सुरू केली आहे आणि मोस्टली तर अख्खी पेवडच हाईक होती. सो आता जस्ट हाईक संपवून पुन्हा कारमध्ये आलो आहे. टोटल 1.6 माईल्सची हाईक होती आणि 600 फीटचा एलिव्हेशन गेन झाला. सो तशी बऱ्यापैकी शॉर्ट होती, बट गरम असल्यामुळे घाम बराच निघाला आहे. रस्त्यानी भरपूर बटरफ्लाय दिसले, छोटे छोटे इन्सेक्ट्स दिसले, पक्षी दिसले, आणि झाडं तर भरपूरच होते, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे असे फ्रूट्स दिसत होते झाडांवर लागलेले. आता 4 वाजले आहेत आणि हा फॉरेस्ट जो आहे तो 5 वाजता बंद होतो असं आम्हाला सांगितलेलं आहे एंट्रन्सच्या वेळेसच, आणि इन केस उशीर झाला तुम्हाला तर $200 फाईन आहे असंही सांगितलेलं. सो आता आम्ही हा व्हिडिओ इथेच एंड करतो. थँक्यू सो मच की तुम्ही आमच्या चॅनलला सपोर्ट करताय आणि आमचे व्हिडिओज बघताय. आता प्लीज हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा तुमचे फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत, आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. सबस्क्राईब पण करा असं सांग.